फुटबॉलचा जागतिक रंग. अहिल्यानगरमध्ये नव्या पर्वाची सुरुवात. नमोहा फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर प्रीमियम चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. भाऊसाहेब फिरोदी हायस्कूलच्या मागील मैदानावर 8 ते 12 जून दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत शहरातील तब्बल 18 संघांनी सहभाग नोंदवत फुटबॉल प्रेमींना दर्जेदार आणि रोमांचक सामने अनुभवायला दिले. सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर झालेल्या स्पर्धेमुळे अहिल्यानगरमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवाजियन्स फुटबॉल क्लब आणि सुमन एंटरप्राइजेस फुटबॉल क्लब यांच्यात चुरशीची लढत रंगली. दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं, मात्र निर्णायक क्षणी सरस खेळ करत शिवाजियन्सने 2-1 अशा फरकानं विजय मिळवत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विजेत्या संघाला 18,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या सुमन एंटरप्राइजेस संघाला 7,000 रुपये रोख रक्कम आणि चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. शिवाजियन्स फुटबॉल क्लबचे मयूर गोरखा यांना बेस्ट डिफेन्स प्लेअर, सुमन एंटरप्राइजेस फुटबॉल क्लबचे ओंकार डांगोरे यांना बेस्ट गोलकीपर आणि बाबा फुटबॉल क्लब ए चे कामरान रंगरेज यांना टॉप गोल स्कोरर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सुमन फुटबॉल क्लब ए चे ओंकार डांगोरे, सुमन फुटबॉल क्लब बी चे सनी मोंधिया, शिवाजियन्स ए चे रोशन, शिवाजियन्स बी चे लकी मोरे, शिवाजियन्स सी चे अशोक चहान, फ्रेंड्स फुटबॉल क्लबचे तनिष गायकवाड, मातोश्री फुटबॉल क्लबचे कृष्णा देशमुख, बाबा फुटबॉल क्लब ए चे कामरान रंगरेज, बाबा फुटबॉल क्लब बी चे गणेश सुबके, आंबेडकर फुटबॉल क्लबचे गौतम, युनिटी फुटबॉल क्लबचे सिद्धांत चौहान, टायटन्स फुटबॉल क्लबचे वेदांत, फायटर बॉय फुटबॉल क्लबचे हर्षल, रॉकर्स फुटबॉल क्लबचे आदित्य रुईकर, NFC ए चे ऋतिक चौहान, NFC बी चे समर्थ भिंगारदिवे आणि यूथ स्पोर्ट्स फुटबॉल क्लबचे विठ्ठल यांचा समावेश होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास रवींद्र गांधी, संदीप गांधी, अभय अकोलकर आणि राजेश चौहान, नमोह फुटबॉल क्लबच्या संस्थापक नमिता फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांसह विविध वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे सिद्धार्थ वांद्रे, ऋतिक चौहान, सौरभ चौहान आणि पवन मुनोत यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीचे विशेष योगदान राहिलं. स्पर्धेचं नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी त्यांनी केलेल्या परिश्रमांचे उपस्थितांनी कौतुक केलं. यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतात नमोहा फुटबॉल क्लबच्या संस्थापक प्रमुख नमिता फिरोदिया यांनी अहिल्यानगरमध्ये फुटबॉल खेळाचा प्रचार प्रसार, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन आणि तळागाळात फुटबॉल संस्कृती रुजवण्यासाठी त्या सातत्यानं मोलाचे योगदान देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमोहा फुटबॉल क्लबनं गेल्या 8 वर्षात शहरातील फुटबॉल चळवळीला नवी ऊर्जा दिली आहे. महिला, युवक आणि लहान मुलांमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी क्लबकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, असे गौरवोद्गार काढले. अहिल्यानगरला फुटबॉलची समृद्ध परंपरा लाभली आहे. एकेकाळी शहरातील मैदानांवर गाजणारा हा खेळ कालांतरानं काहीसा मागे पडला होता. मात्र नमोहा फुटबॉल क्लबच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे फुटबॉल पुन्हा एकदा शहराच्या क्रीडा संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनू लागलाय. अहिल्यानगर प्रीमियम चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळत असून शहरातील फुटबॉलला नवी ओळख मिळतेय. एका छोट्या उपक्रमातून सुरू झालेला हा प्रवास आता फुटबॉल पुनरुज्जीवनाच्या चळवळीचं स्वरूप धारण करत असून पुढील पिढीला मैदानावर आणण्यासाठी आणि खेळाची खरी भावना जोपासण्यासाठी नमोहा फुटबॉल क्लब सातत्यानं कार्यरत असल्याचं या स्पर्धेच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.